हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही? गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. चला, आंघोळ वगैरे झालेली आहे. चाललेली मी दुकानामध्ये. विराटचे पप्पा आता आले तर नाश्त्याला घेऊन यायचे. नाश्त्यासाठी काहीतरी घेऊन यायचे. दूध वगैरे पण आणायचे. तसं तर चहा झालाय पण जास्त दूध नाहीये पोरांसाठी. चला घेऊन येते. चला, दुकानातून आलेली. पायरीचं पण दूध लागलं. मॅगी आणलेली, दूध, टोस्ट. चला, नाश्त्याला मॅगीच बनवते आज. मॅगी बनवती, थांब. मॅगी इज रेडी. खूप भूक लागलेली, त्यांना म्हणून नाश्त्याला मॅगीच बनवली. मला पोहे कुठं तर पोरांना लेकरांसारखं मॅगी. चला फ्रेंड्स, नाश्ता वगैरे केला, मॅगी वगैरे बनवली. परत स्वयंपाक बनवायचं. आणि इकडे विराट खेळतोय. विराटचे पप्पा झोपलेले आहेत गाडीवरती म्हणून, कारण पूर्ण नाईट जागी होते. चला, मी स्वयंपाक करून घेते. चला फ्रेंड्स, माईक घेतलाय तर त्याचा काही वापर पण करायला पाहिजे. विराटचं चाललंय मस्ती, त्याचे पप्पा झोपलेले आहेत. अरे, पप्पाची ब्लूटूथ काय घेतलंस? लक्ष नसलं ना, असं काही ना काही चालू असते त्यांचं, मस्ती राडा मी परत. त्या दिवशी तुम्ही बघितलं असं विराटच्या पप्पानी भाजी बनवली होती. आज त्यांच्यासारखीच बनवायची, ट्राय करेन त्यांच्यासारखीच. विराट म्हणत होता मी पोज देतो, माझे फोटो काढ, म्हणून त्याच्या छोटा व्हिडिओच बनवला. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. तर चला फ्रेंड्स, मिसळ बनवायची होती म्हणून नाक्यावरती चालले. मटकी आणि पाव आणायला. सारखं बाहेर जावं लागतं, कारण त्यांची लिफ्ट पण चालू आहे, त्यामुळं जात असते. चला, नाक्यावरती गेले. पण नाक्यावरती पब्लिकमध्ये कसं बोलावं वाटत नाही ना, म्हणून बॅकग्राऊंड बोललेली मी. विराटसाठी पेन्सिल्स आणि बुक शॉर्पनर घ्यायचं होतं, आणि मला इयरिंग घ्यायच्या होत्या. बघितली, इयरिंगचा घेतली, ब्लॅकमध्ये घेतली. ग्रुपवरती आत्ता मेसेज आला, म्हणते आमच्या बिल्डिंगच्या लिफ्टचा काहीतरी प्रॉब्लेम आहे ग्राउंड फ्लोअरला, तर पोरांना सांभाळायला सांगितलं आहे. ग्रुपवर मेसेज आलेला. चला, पाव वगैरे आणला आहे. आज मिसळ बनवायची तर मटकी वगैरे घेऊन आले. जास्त भूक नसल्यामुळे मिसळचा प्लॅन झाला. आताच बिल्डिंगमधला एक जो ग्रुप ॲडमिन होता तो भेटला, म्हणताना पुढचा दरवाजा हळूच लावा, सारखी बंद होत असते. आई आणि तिथेच बसलेले आहेत. शीतलताई त्यांच्या बहिणी आहेत ना, 4थ्या माळ्यावरतीच असतात, तिथे गेलेले. चला, मी मिसळ बनवते तोपर्यंत. पोरं नाही येत तर बनवून घ्यायचे. मिसळची तयारी करते. काढून ठेवलं मिसळसाठी. लसण एवढा नाही आहे, थोडा अजून काढावं लागेल. इथे जी होती ना ती लसणाची गड्डी ती काढली. अद्रक, खोबरा, टोमॅटो, कांदा आणि इकडे मटकी स्वच्छ धुवून घेतली. आता चांगलं भाजते आणि मग मिक्सरला बारीक करायचं सर्व एकत्र आणि बनवून घ्यायचं. तसं मी मटकीला गरम पाण्यामध्ये उकळून पण घेत असते. थोडीशी ना चांगली शिजते, अशी शिजवते पण थोडीशी चांगली मऊ वगैरे शिजत असते. आणि घाण ती पण निघून जात असते ना गरम पाण्यामध्ये. इकडे आमच्यासाठी मिसळ आहे, पण यशसाठी ना भात लावलेला आहे. चला, सगळं भाजून घेतलं आहे. परत मी धनिया पण टाकले होते. खोबरं, धनिया, टोमॅटो, लसण, अद्रक, कांदा सगळं एकत्र फ्राय करून एकत्रच मिक्सरचा बारीक करून घेते. म्हणलं होतं ना थोडंसं हळद, मीठ वगैरे टाकून त्याला जिरा. आता जी बारीक पेस्ट केली होती ती द्यायची सोडून चालू. झणझणीत मिसळ बनवायची. तसं ते पोरं खात नसते. विराट खायचं, आईला वगैरे तिखट जमत नाही म्हणून तिखट वगैरे जास्त बनवत नाही. आम्ही दोघं खायचो, पण आई आणि विराट नाही खायचो, म्हणून तिखट नाही बनवायची.
आपली मिडियमच तळली. मसाल्याला मस्त आता तेल सुटलंय बघा. तसं तर माझी रेसिपीचा व्हिडिओ नाही आहे, पण मी व्हिडिओजमध्ये सांगत असते काय बनवलं आहे, कसं बनवलं वगैरे. तुम्हाला आवडत असेल तर सांगत नक्की कमेंट्समध्ये. पहिलेच लाल तिखट टाकलं होतं थोडंसं, तर जास्त तिखट नाही बनवायची, तर मग थोडंसं कमीच असलेलं बरं. कांदा लसूण मसाला, धनिया पावडर थोडा आणि एव्हरेस्ट मसाला थोडाच टाकला, कारण मिसळचा मसाला आहे त्यामुळे थोडासा टाकला. आपली देशी पद्धत नाही जायची, राहिलेला मसालासुद्धा धुवून पण घ्यायचा. यश आणि यशचे पप्पा आलेले आहेत खालतून. आय गबलू, भूक नाही लागली तुला? मस्तच मसाल्याला तेल सुटलंय. आता हे आणलं होतं मिसळचा, मी जसं एव्हरेस्टचा आणते, पण नव्हता तर सुहाना आणलाय मिसळ मसाला. माझी झणझणीत मिसळ तयार आहे. मला तर वाटते झणझणीतच झाली, करायची नव्हती, झणझणीत पण झाली. ओम दीदी आलेले, चालली यांची मस्ती. सारखी मस्तीच म्हणत असते, कारण पोरांचा सारखा राडाच असतो असा. आणि माझी मिसळ रेडी होते. ओ ठोकू नका तसं, काढा. फ्रीजमधला बर्फ काढते आणि कूलरमध्ये टाकते, कारण गार हवा मारेल म्हणून. द्या इकडे ते मी टाकून येईल. टाकत जा आता. घेतला जातात तर गेला कूलरच्या पाण्यामध्ये. आणि आमची गोलू लॅम्प पण गेला येण्याला बर्फ. जी अजून मस्तीत चाललेली आहे, अशी चालतच राहीन 1-2 वाजेपर्यंत. तर आजचा ब्लॉग इथे संपला. व्हिडिओ उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. जा इकडे फ्रीजमध्ये टाक. बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.